नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, 101वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वस्तू व सेवा कर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, निकट दृष्टिता हा दृष्टिदोष खालीलपैकी कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो? निकट दृष्टिता हा दृष्टिदोष खालीलपैकी कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंतरवक्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, बाल्कन प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशाच्या साम्राज्यामध्ये मोडणारा प्रदेश आहे? बाल्कन प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशाच्या साम्राज्यामध्ये मोडणारा प्रदेश आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तुर्कस्तान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, अहमदनगर कल्याण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? अहमदनगर कल्याण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 माळशेज घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, भारत सरकारने कोणत्या दिवसापासून 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 8 नोव्हेंबर सन 2016 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, कृषी क्षेत्रामध्ये पीतक्रांती म्हणजे खालीलपैकी कोणत्या उत्पादनामधली वाढ होय? पीतक्रांती म्हणजेच खालीलपैकी कशामधली वाढ होय? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पीतक्रांती तेलबिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, जयपूर फूडचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? जयपूर फूडचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर प्रमोद शेट्टी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, आता कुठे मला संगीताचा अर्थ कळत आहे वाक्याचा आपला काळ ओळखायचा आहे। आता कुठे मला संगीताचा अर्थ कळत आहे वाक्याचा काळ ओळखायचा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अपूर्ण वर्तमान काळाची वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वजावर खालीलपैकी कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे? महाराष्ट्र पोलीस यांचा ध्वज खालीलपैकी कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पंचकोनी तारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या मराठी संतांच्या अभंगांचा समावेश गुरु ग्रंथ साहेब मध्ये करण्यात आलेला आहे? खालीलपैकी कोणत्या मराठी संतांच्या अभंगांचा समावेश गुरु ग्रंथ साहेब मध्ये करण्यात आलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 संत नामदेव महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, वाक्याच्या विधानावरून वाक्याचे किती प्रकार होतात? वाक्याच्या विधानावरून वाक्याचे एकूण किती प्रकार होतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वाक्याचे एकूण 3 प्रकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, ग्रामीण भागामध्ये पहिले अधिवेशन फैजपूर सन 1936 मध्ये भरले होते, तर फैजपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, संस्कृतमध्ये क्रियापदाला खालीलपैकी काय म्हणतात? संस्कृतमध्ये क्रियापदाला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात या ठिकाणी योग्य आन्सर होईल। क्रमांक 14, खालील शब्दामधलं आपला केवळ प्रयोगी अवयव ओळखायचा आहे। केवळ प्रयोगी अवयव खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आरे रे या ठिकाणी केवळ प्रयोगी अवयव होईल। क्रमांक 15, खालीलपैकी कोणत्या शाहिराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिलं होतं? खालीलपैकी कोणत्या शाहिराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कृष्णराव साबळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, ब्रह्मांड आठवणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ ओळखायचा आहे। ब्रह्मांड आठवणे वाक्यप्रचार आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भीती वाटणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजेच खालीलपैकी कोणता होईल? हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण खालीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तितिक्षा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, वनामती ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? वनामती ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
प्रश्न क्रमांक 19 केंद्रीय माहिती अधिकार अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 2005 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 डोळ्यावर कातडे ओढणे आपल्या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा. डोळ्यावर कातडे ओढणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कानडोळा करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारताने तयार केलेले लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट खालीलपैकी कोणता आहे? भारताने तयार केलेला लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तेजस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 झाकीर हुसेन खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? झाकीर हुसेन खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तबला वादक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सेवाग्राम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सेवाग्राम हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वर्धा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 झटकन पटकन कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणे अव्यय आहेत? झटकन पटकन खालीलपैकी कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनुकरण दर्शक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 संतोष ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फुटबॉल खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 चिकनगुनिया खालीलपैकी कशापासून होतो? चिकनगुनिया खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विषाणू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इस्रायल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नरेंद्र मोदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मानवी आहारामधील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीराला ऊर्जा मिळते? मानवी आहारामधील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीराला ऊर्जा मिळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कार्बोहायड्रेट्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या तयारीसाठी अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. पुस्तकाचे नाव आहे पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच. पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमाला योग्य दिशा दाखवणारे अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मागील वर्षांच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. गणित आणि बुद्धिमत्ता यांचे सर्व प्रश्न हे स्पष्टीकरणासहित योग्य दिलेले आहेत. पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर एकूण 10 प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. विषय आहे म्हणजे प्रत्येक विषयाच्या यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळत जातील. सामान्य अध्ययनाच्या 118 प्रश्नपत्रिका, गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या 151 प्रश्नपत्रिका, मराठीच्या 124 प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडीच्या 127 प्रश्नपत्रिका. 18,200 पेक्षा जास्त प्रश्न संग्रह असलेले अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखन आणि संकलन श्री विठ्ठल नागनाथ राऊतवार सर यांनी केलेले आहे. या पुस्तकाची किंमत फक्त 380 रुपये आहे. अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. ऑनलाईन खरेदीसाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल आणि संपर्कासाठी 90 28 96 75 47 या क्रमांकावर तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल आणि जवळच्या बुक स्टॉलवर हे तुम्हाला पुस्तक मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 30 ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डोळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मनाचे श्लोक खालीलपैकी कोणी लिहिले होते? मनाचे श्लोक खालीलपैकी कोणी लिहिले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संत रामदास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 गोल्डन ट्रायंगल ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची आहे? गोल्डन ट्रायंगल ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पर्यटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 अंबुज आपला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. अंबुज या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कमळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले मूक नायक हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या प्रकारचे होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं मूक नायक हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या प्रकारचे होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मूक नायक हे पाक्षिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शक्ती स्थळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 चाचीचे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 षष्ठी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक राजा आपला शब्द सामान्य रूप ओळखायचा आहे. राजा या शब्दाचं सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कवितेचे चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षर थांबतो, या थांबण्याच्या जागेला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 निश्चितपणे एकवचनी शब्द खालीलपैकी कोणता आहे? निश्चितपणे एकवचनी खालीलपैकी कोणता शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पपई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 झूम हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? झूम हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 झूम हा शेतीचा प्रकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 वाक्यामध्ये नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाचे जे संबंध असतात त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 त्यांना कारकार्थ असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धत खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू झाली होती? महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धत खालीलपैकी केव्हापासून सुरू झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 मे सन 1962 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महात्मा गांधींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ कृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पुस्तकांचे गाव म्हणून महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणते गाव हे निवडलेले आहे? पुस्तकांचे गाव म्हणून महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणते गाव हे निवडलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भिल्लार गाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते? प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फोटोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भाषा म्हणजेच खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? भाषा म्हणजेच खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विचार व्यक्त करण्याचे साधन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 51 ऑपरेशन मुस्कान खालीलपैकी कशा संबंधीचा आहे? ऑपरेशन मुस्कान या ठिकाणी योग्य आन्सर कोणतं व्हायला पाहिजे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मोजरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 तृतीय रत्न हे मराठी नाटक खालीलपैकी कोणी लिहिलं होतं? तृतीय रत्न हे मराठी नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचे नाव खालीलपैकी कोणते होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मिस क्लार्क वसतिगृह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महर्षी कर्वे पुणे येथील खालीलपैकी कोणत्या महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 फर्ग्युसन कॉलेज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये असताना लिहिला होता?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मंडालेचा तुरुंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 डोंगरीच्या तुरुंगामधले आमचे 101 दिवस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 शोक, झास्कर आणि गिलगिट या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. शोक, झास्कर आणि गिलगिट या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 तंबाखू उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 जम्मू काश्मीर राज्यामध्ये सलाल हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चिनाब नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते. भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 झारखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एमपीएसची तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्या. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेले सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. तर या ठिकाणी काय आहे बघू शकता तुम्ही. फ्री स्कॉलरशिप टेस्ट सिरीज केव्हा आहे. PSI STI AOसाठी अतिशय महत्त्वाची आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन व्हायचा आहे. केव्हा आहे. ऑक्टोबर 17ला आहे. अतिशय महत्त्वाची टेस्ट सिरीज, सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे. बॅच आहे यशाची किल्ली, फुल लेंथ इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर PSI STI ASO कंबाईन परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची, कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच केव्हा आहे. 13 ऑक्टोबरला आहे. सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. आपला कोणता कोड आहे. RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे. राज्यसेवा रिव्हिजन फास्ट ट्रॅक बॅच. जे विद्यार्थी राज्यसेवा यांची तयारी करत असतील त्यासाठी अतिशय महत्त्वाची बॅच आहे. सर्वांनी जॉईन करायचं आहे. केव्हा बॅच आहे. 15 ऑक्टोबरला आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. तुम्हाला 10% डिस्काउंट मिळत जाईल. तर या ठिकाणी कोणती आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल PSI एक्झाम अतिशय महत्त्वपूर्ण 18 ऑक्टोबरला आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. तुम्हाला 10% ऑफ. कोणतीही बॅच असो तुम्ही RVD लाईव्ह हा कोड यूज करा. तुम्हाला 10% डिस्काउंट मिळत जाईल प्रत्येक बॅचवर. या ठिकाणी काय आहे. जे विद्यार्थी राज्यसेवा PSI STI ASO डिपार्टमेंट PSI या सर्वांची तयारी करत असतील सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. तुम्हाला 10% ऑफ मिळत जाईल.